अधिवेशन चालू आहे, परंतु आपल्या श्री क्षेत्र नेवासा मधून आदरणीय हरिभक्तपरायण देवीदासजी महाराज म्हस्के, आदरणीय राम महाराज झिंजुरके, आदरणीय शास्त्री महाराज हे सर्व थोर संत महंत या ठिकाणी आल्यामुळं खूप घाई असताना देखील मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिला, आमची चर्चा केली, समजून घेतला विषय। उपमुख्यमंत्र्यांनी पण वेळ दिला आणि पालकमंत्री महोदय आमच्या जिल्ह्याचे पालकत्व करतात आणि म्हणून त्यांनी देखील वेळ दिला आणि अतिशय सकारात्मक चर्चा झाली। कारण जसा आळंदीचा मोठा सोहळा निघतो तसं मागच्या वर्षी या थोर संत महंतांच्या नेतृत्वाखाली पहिलं वर्ष अनेक दिंड्या एकत्रित करून हा भव्य सोहळा सुरू झालेला आहे आणि हे दुसरं वर्ष आहे। या दुसऱ्या वर्षामध्ये ज्या त्रुटी मागच्या वर्षामध्ये आमच्या वारकऱ्यांना त्या समस्येला तोंड द्यावं लागलं, त्या काहीशा त्या त्रुटी दूर व्हाव्यात म्हणून खऱ्या अर्थानं दोन्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री महोदयांची आम्ही भेट घेतली। आदरणीय मोनिकाताई राजळे यांनी मागच्या वर्षी देखील याच्यामध्ये खूप लक्ष घातलं होतं आणि मी तर भाग्यवान आहे की ज्या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि ती लिहून त्या ठिकाणी लिहिली गेली, अशा क्षेत्राचं मी नेतृत्व करतो आणि म्हणून आमची निश्चित ही मोठी जबाबदारी आहे की हा सोहळा भव्यदिव्य व्हावा, आमच्या वारकऱ्यांना कुठल्या अडचणी येऊ नये आणि आम्ही दोघंही आमदार त्या ठिकाणी अतिशय लक्ष घालू, जेवढी मदत आम्हाला त्या ठिकाणी करता येईल ती करू।